चला संजू, आपण पंचांचं काम पाहायचं लगेचच या मैदानाच्या आतमध्ये. इथून चला गेम ऑन. सेकंड राऊंडचा पहिला सामना आपण पाहतोय. टीम ठोंबरवाडी आणि त्याच्या साथीनं टीम मोगळ संघ. इथून सेकंड राऊंडचा पहिला सामना. पहिला चेंडू इथं पप्पूने पूर्णपणे समाचार घेत असताना चेंडू मात्र जाणार सीमा रेषा पार. चौकार आलाय. अगदी पहिल्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळाला. त्यात नंतर इथून अगदी विचार केला तर सामने 3 षटकं जे असतील दोन्ही संघाने याची नोंद घ्यायची. हा यावेळेस अगदी बॅटने बॉलचा संपर्क झाला नाही. इथून निर्धाव चेंडूची सांगता. अगदी पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता. त्यात नंतर इथून दुसरा चेंडू वरती गोलंदाज अविनाशने मात्र थोडंसं कमबॅक करत असताना गोलंदाजी रॅक वरती निर्धाव चेंडू हाताळलाय. आणि इथून एक अगदी अजून एकदा निर्धाव चेंडूची सांगता. आणि इथून अगदी चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि चुका इथून होणार नाही आहेत. फलंदाज होईल बाद. पप्पू बॅक टू द पॅव्हिलियन. इथून अगदी विचार केला तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मंगेशला आपण पाहतोय. इथून खऱ्या अर्थाने मंगेशला आता फलंदाजी खेळावी लागेल. खऱ्या अर्थाने ती गरज आहे टीम्सला आणि इथून ती जबाबदारी सांभाळावी लागेल इथून मंगेशला. 4 चेंडू अद्याप फेकले. विचार केलं तर 4 धावा खर्च केलेत. 2 चेंडू अजूनही उर्वरित शिल्लक आहेत. आणि इथून अगदी निर्धाव चेंडूची सांगता. इथून शेवटच्या चेंडूवरती 3 धावा कंप्लीट झाल्या. त्या 3 धावेच्या साहाय्याने धावफलक 7 या धावसंख्येवरती. आता मात्र इथून पुन्हा एकदा चेंडू आउट ऑफ द पार. अगदी फाईन लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता आणि त्यावरती मिळाले 4 धावा. या 4 धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. अगदी चौकाराच्या साहाय्याने धावफलकाचा विचार केला तर 11 धावा धावफलकावरती.
तसेच आमचे गणेशदादा रसाल देखील उपस्थित झाले, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनपूर्वक स्वागत. अगदी गणेशदादा रसालांचा विचार केला तर आवर्जून मात्र ते इथे उपस्थित असतात. इथून जोरदार लाऊड अपील झाली होती, मात्र पंच तटस्थ. अगदी पंच सांगत असताना एष्टा मिस करत होता हा चेंडू आणि त्यावरती मात्र स्कोर कार्ड स्थिर आहे, कुठल्याही प्रकारची धाव घेतली जात नाही आहे. इथून खऱ्या अर्थानं मंगेशला आता मोठे फटके खिचून आणावे लागतील. 3 षटकांचा सामना आहे खऱ्या अर्थानं आणि ते इथून हा आणि इतर अगदी ब्लॉक पद्धतीचा चेंडू देखील पाहायला मिळाला. त्यानंतर इथून फलंदाज मंगेश होईल बाद. मंगेश बॅक टू द पवेलियन. बॅटर वेळेस मैदानाच्या आतमध्ये प्रवीणला पण पाहतोय. अगदी स्क्वेअर चेंडू अवांतर धाबेच्या साह्याने धावफलक 12 या धावसंख्येवरती. इथून खऱ्या अर्थाने 3 षटकांचा सामना आहे. इथून मोठे फटके येणं गरजेचं आहे, मात्र इथं मोठे फटके पाहायला मिळत नाही आहे खऱ्या अर्थाने टीम मोगरे संघाकडनं. अगदी 3 षटकांच्या सामन्यांचे विचार केलं तर 30 धावा बनणं मात्र अगदी बंधनकारक आहे, पण इथून ते फटके पाहायला मिळत नाही आहेत. इथून थोडंसं गोलंदाजी ट्रॅकवरती परिवर्तन आणि त्यात नंतर इथून निर्धाव चेंडूची सांगता. अगदी प्रवीण ला देखील थांबवून ठेवण्याचं काम इथे गोलंदाज रामदासच्या माध्यमातून केलं जाते. हो, एकदा इथं पुन्हा एकदा बॅटची लिडिंग यायची. इथून स्लिप क्षेत्ररक्षक तैनात आणि इथून फक्त आणि फक्त एक मिंगल एक धाबेच्या साह्याने धावफलक 13 या धावसंख्येवरती. इथून खऱ्या अर्थाने शेवटचा चेंडू शिल्लक या षटकाचा. अगदी शेवटच्या चेंडूवरती विवेक मात्र स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय. अगदी या चेंडूवरती एखादा मोठा फटका मिळेल का पाहायला इथे पाहावं लागेल. हो, इथे नो मॅन लँड्समध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आहे. चेंडू जाणार सी मार रेषा पार. यावेळेस विवेकच्या बॅटमधून मात्र आला शेवटच्या चेंडूवरती चौकार. या चौकाराच्या साह्याने धावफलकाचा विचार केला तर 17 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 संपले. इथून गोलंदाज ट्रॅकचा विचार केला तर योगेश. आणि इथून मात्र फक्त आणि फक्त स्ट्राईक देण्याचं काम इथून प्रवीणच्या माध्यमातून केलं जातं आहे. पहिला चेंडूवरती फक्त आणि फक्त सन्मान दिला आणि त्यावरती एक अगदी चुरटी धाव देखील घेण्यात यशस्वी. योगेश हा गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. इथून खऱ्या अर्थाने 5 चेंडू शिल्लक आहेत शेवटचे आणि या 5 चेंडूवरती आता कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल. विवेक स्ट्राईक एंडवरती. इथून स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. योगेश गोलंदाजाच्या माध्यमातून अगदी स्कोर कार्ड स्थिरावला आहे. अगदी विचार केला तर 18 या धावसंख्येवरती. तर इथून खराब त्यानं स्क्वेअर मारा अवंतर धावेच्या साह्याने धावफलक 19 धावा धावफलकावरती. हा यावेळेस अगदी फटका फसलाय चेंडूवरती क्षेत्ररक्षक आणि इथून फलंदाज होईल बाद. विवेक बॅक टू द पवेलियन.
आणि 12 वेळेस मैदानाच्या आतमध्ये विनायकला आपण पाहतोय. अगदी विनायकचा विचार केला तर मोठे फटके खेचू शकतो. इथून अजूनही या षटकाचे 3 चेंडू शिल्लक आहेत खऱ्या अर्थाने, आणि त्या 3 चेंडूवरती कशा प्रकारे हल्ला बॉल करेल हा फलंदाज विनायक. आणि इथून निर्धाव चेंडूची सांगता. आणि इथून पुन्हा एकदा शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. विनायक इथून स्क्वेअर मारा बंतर धाव. इथून या बंतर धावेच्या साह्याने 20 धावा धावतील का भारतीय. इथून खऱ्या अर्थानं 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 मोठे फटके आले तर अगदी चांगल्या स्थितीमध्ये आपला स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. मात्र ते फटके पाहायला मिळतील का इथं विनायकच्या बॅटमध्ये आपण पाहावं लागेल. अजून एकदा अगदी गोलंदाज थोडंसं दिशाभूल होत असताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा एक स्क्वेअर मारा केला जातो. इथून अभ्यंतर धावेच्या साह्याने धावफलक 21 या धावसंख्येवरती. हा इथून फटका तर सजवलाय. अगदी कमालीचा झेल. इथून फलंदाज होईल बाद. इथून विनायकच्या पारीचा अंत. अगदी शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आता इथून खऱ्या अर्थाने मोठा फटका पाहायला मिळेल का. 21 धाबा फलकावरती जोडल्या गेल्यात. बॅटर वेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दीपेश.
इथून विचार केला तर पहिल्या चेंडूवरती झेल ड्रॉप झाला होता आणि दुसरा चेंडू खेळत असताना रामदास इथे मात्र पूर्णपणे यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. फलंदाज रामदास बॅक टू द पवेलियन. बॅट रावेस मैदानाच्या आतमध्ये अविनाश. इथून फलंदाज अविनाश मैदानाच्या आतमध्ये वन डाऊनच्या भूमिकेत आपण पाहू शकाल. इथून खऱ्या अर्थाने इथून विकेटचा पतन. इथून अविनाशच्या पारीचा अंत. अगदी पहिला झेल पकडला असताना तर इथून बॅटिंग लाईन ठोंबरवाडी संघाची मात्र तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळाली असती. इथून मात्र झेल ड्रॉप झाला दुसऱ्या चेंडू वरती. इथे रामदास सारखा मोठा फलंदाज बाद झाला आणि तिसऱ्या चेंडू वरती अविनाश देखील माघारी परत असताना इथून नवीन फलंदाज कैलास मैदानाच्या आतमध्ये. आता इथून खऱ्या अर्थाने 22चं टार्गेट आहे. 18 चेंडू 22ची गरज होती खऱ्या अर्थाने आणि तिथून काय कमालीची गोलंदाजी करायला सुरुवात केली आहे. इथून खऱ्या अर्थाने पप्पू चांगली गोलंदाजी राहिली पप्पूची आणि इथून चेंडू आउट ऑफ द पार. षटकार. अगदी कैलास गेल्या गेल्या चेंडूला भीर काबून दिलं जात आहे. चेंडू जाऊन पोहोचलं अगदी मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं. चेंडू आउट ऑफ द पार. षटकार आला. या षटकाराच्या साह्याने धावफलक मात्र 7 या धावसंख्येवरती. इथून पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडूला खेळून काढले. कमालीचं क्षेत्ररक्षण. फक्त आणि फक्त एकच धाव इथे घेतली जाते. एक धावेच्या साह्याने धावफलक 8 या धावसंख्येवरती. आणि इथून षटक क्रमांक पहिलं संपलं. धावफलकाचा विचार केला तर 9 या धावसंख्येवरती. अगदी इथून 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 13 धाव्यांची गरज. 12 चेंडू 13ची गरज आहे इथून. खऱ्या अर्थाने इथून गोलंदाज ट्रॅक वरती आहे. गोलंदाज मंगेश. अगदी अजितचा देखील झेल पकडला असता तर नक्कीच सध्याच्या स्थितीला मात्र थोडंसं बॅकफुटला पाहायला मिळालं असते टीम ठोंबरवाडी. मात्र तिथून आता मात्र झेल सोडला आणि त्यात नंतर त्याच्यावरती मात्र आपले इरादे स्पष्ट करत असताना अजितला आपण पाहतोय. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती अजित. इथून गोलंदाज ट्रॅकचा विचार केला तर मंगेशला पाहतोय. राईट टाइम ऑफ द विकेटचा मारा. इथून पहिला चेंडू आणि इथून एक सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि एकच धाव. इथून 1 धावेच्या साह्याने धावफलक पुढे सरसावत असताना 10 धावा धावफलकावरती. तर इथून 11 चेंडू आणि 12ची गरज. यावेळेस कमालीचा फटका. अगदी पॉइंट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. चेंडू जाऊन पोहोचला सीमा रेषा पार. चौकार.
या चौकाराच्या सायने धावफलकाचा विचार केला तर 14 धावा धावफलकावरती आहे. अगदी इथून अतिरिक्त उसळी या चेंडूवरती पाहायला मिळाली आहे. इथून निर्धाव चेंडूची सांगता अगदी वाचवायच्या असतील तर नक्कीच निर्धाव चेंडू फेकावे लागतील आणि तेच काम मैदानाच्या आतमध्ये मंगेशच्या माध्यमातून केलं जाते. अजून या षटकाचे उर्वरित 3 चेंडू शिल्लक आहेत. अगदी या 3 चेंडूवरती अगदी रोखावं लागेल इथून मंगेशला. आणि इथूनच चेंडू बराच काळ हवेत आहे. इथूनच चुका आणि पुन्हा एकदा त्या चुका पाहायला मिळाल्यात. नक्कीच या चुकांचा मोबदला मिळत असताना टीम ठोंबरवाडी संघाला 2 धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावला जातोय. 16 धावा धावफलकावरती. दुहेरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. 2 धावेच्या सहाय्याने धावफलक 18 या धावसंख्येवरती. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. तो लागेल शेवटच्या चेंडूवरती किती धावा बनवल्या जातील. इथून खऱ्या अर्थाने विजयासाठी फक्त 4 धाव्यांची गरज आहे ठोंबरवाडी संघाला. इथून 4 धावा. आणि इथून चेंडू 1 बाउन्स अखेर पोहोचलाय सीमा रेषा पार. विजय फटका इथे कैलाच्या बॅटमधून पाहायला मिळाला आहे. अगदी ठोंबरवाडी संघ विजय होते. विजय संघाचं अभिनंदन पराभूत संघाचं गोडसं कौतुक. आणि मॅन ऑफ द मॅच कैलास, प्लीज आपण मॅन ऑफ द मॅच किताबासाठी यायचं आहे.